हजर झालेल्या आहेत. म्हणजे यांच्याबाबत जे विडंबनात्मक काव्य तयार केलं होतं त्या संदर्भात त्यांनी पण आपली प्रतिक्रिया दिली होती. या सगळ्या चर्चेमध्ये नेमकं काय झालं आणि आज काय नेमकं घडलं? मागील एक 22 ते 25 दिवसापूर्वी कुणाल कामरा यांची साक्ष झाली होती. सदर प्रकरणात प्रवीण दरेकरांच्या तक्रारीवरून सुषमा अंधारे देखील यामध्ये आरोपी होत्या. त्यामुळे त्यांची देखील आज साक्ष नोंदवण्याचं काम, दरेकरांच्या समोर क्रॉस साक्ष घेण्याचं काम आम्ही केलं. ज्यामध्ये सातत्याने त्यांना अनेक प्रश्न 22 ते 23 प्रश्न आम्ही विचारले. त्यामध्ये सन्माननीय सदस्य अनिल परब असतील, मनीषाताई कायंदे असतील यांनी देखील क्रॉस क्वेश्चनिंग केलं. परंतु त्यांची जी उत्तरं होती ही उडवाउडवीची उत्तरं होती. त्यामध्ये काही गोष्टींमध्ये तथ्य वाटत नव्हतं, परंतु काही गोष्टी तर त्यांनी गोल गोल करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. माझं असं म्हणणं आहे की काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत ज्या आपल्यासमोर सांगता येणार नाहीत, परंतु हक्कभंग समितीची साक्ष नोंदवण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये त्यांना वकिलाकडून अजून काही त्यांना सांगायचं आहे का याबद्दल देखील त्यांना एक चान्स आम्ही देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यामध्ये समाधान व्यक्त केलं की यापुढे कुठल्याही प्रकारचं मला उत्तर किंवा लेखी पत्र द्यायचं नाही आहे. त्यामुळे आज साक्ष नोंदणी कंप्लीट झालेली आहे. पुढच्या एखाद्या बैठकीमध्ये सर्व समिती याच्यावरती पुनर्विचार करेल. न्यायिक, संविधानिक आणि सर्वच बाबतीतला त्यामध्ये विचारविनिमय घेऊन लेखी लोकांकडनं तज्ज्ञ लोकांकडनं लेखी देखील त्याचा उत्तर मागवलं जाईल आणि त्यानंतर समिती निर्णय घेईल. नक्कीच. पण आपण पाहतोय की यापूर्वी सुद्धा कुणाल कामरा जेव्हा आले होते त्यांनी एक विशिष्ट पद्धतीचं टी शर्ट घातलं होतं ज्यावर पुरा नहीं उसको आपको अच्छा नहीं लगता असं म्हटलं होतं. त्यामुळे नाही, मला असं वाटतं की त्यांनी काय घातलं होतं, एका विशिष्ट समितीचा अध्यक्ष आणि त्याला जो न्यायिक दर्जा आहे, त्यामुळे त्यांनी काय घातलं होतं याकडे माझं लक्ष नव्हतं. त्यांनी जी उत्तरं दिली त्यामध्ये त्याच्या आमच्या प्रश्नाची त्यांनी उत्तर देण्याचं काम केलं, ज्यामध्ये आम्ही समाधानी नव्हतो हे देखील त्याला सांगितलं. त्यानंतर ते माफी मागणार का त्यांना विचारलं, तर त्यांनी स्पष्टपणे माफी मागण्यासाठी नकार दिला आणि त्यांचं म्हणणं होतं की एक कलाकार म्हणून मी ते केलं आणि तो माझा अधिकार आहे. आणि तसंच आजही सुषमा अंधारे ताईंचं म्हणणं होतं की संविधानाच्या कलम 3 आणि 19 मध्ये एक व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुणाल कामरा बोलले, मी कुणाल कामराला ओळखत नाही, परंतु त्यांनी त्यांची कविता रिपीट केली. कोणाबद्दल बोलले हे माहीत नाही. परंतु मला असं वाटतं की जो संविधानिक अधिकार कुणाल कामराला आहे तसाच संविधानिक अधिकार एकनाथ शिंदेला आणि या सभागृहाला देखील. त्यामुळे सभागृहाचं काम जे होतं हे सभागृहाचं काम हे संविधानिक पद्धतीमध्ये होतं. ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची शपथ घेऊन ते उत्तर देत होत्या, त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच आम्हाला विशेष हक्क समितीचा अधिकार दिलाय. त्यामुळे पहिलं तर ती संविधानिक समिती काय आहे केला तर त्याची त्यांना कल्पना नव्हती. सचिवाच्या माध्यमातून ती समिती किती मोठी आहे, समितीचे अधिकार काय, समिती काय करते याबद्दल आम्ही त्यांना माहिती दिली. संविधानाच्या कार्यकक्षेत न्यायिक अधिकारामध्ये आम्ही निर्णय घेऊ. कुठल्या एका सुनावणीमध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल असं वाटतंय? मला वाटतं की जवळजवळ आता 8 ते 9 महिने झाली ही प्रक्रिया सुरू आहे. जेव्हापासून मी समितीचा अध्यक्ष झालाय तेव्हापासून एकही प्रकरण प्रलंबित न ठेवणं हा आणि सदस्यांनी सर्वांनी मला सहकार्य करून ही प्रथा आम्ही या समितीची ठेवली आहे. त्यामुळे मला वाटतं की लवकरात लवकर कुठलाही जो आरोपी असेल किंवा नसेल, ज्याच्यावर आरोप झालेत, तोपर्यंत आरोपी नाही म्हणून सिद्ध होत नाही, जोपर्यंत त्याचे आरोप सिद्ध होत नाही. त्यामुळे प्रत्येकाला न्याय देणं हा संविधानाचा अधिकार आहे. त्यामुळे त्याचा निर्णय लवकरात लवकर लावून ते न्यायिक प्रकरण संपवावं ही माझी इच्छा असते, सदस्यांची इच्छा असते. त्या पद्धतीत आम्ही लवकरात लवकर येणाऱ्या अधिवेशनापर्यंत याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री सभागृहात ठेवतील याचा आम्ही प्रयत्न करू. अंधारे कुणाल कामरा यांना विडंबनात्मक काव्य समितीनं ऐकवलेलं आहे. मागच्याच वेळेला ते ऐकवलं गेलं होतं. त्यावेळेला कुणाल कामरा, दरेकर साहेब आणि अंधारे मॅडम आणि सर्व सदस्य उपस्थित होते. त्यावेळेला त्यांनी कुणाल कामरांनी केलेली टीका टिप्पणी आणि सुषमा अंधारेंनी केलेली टीका टिप्पणी ही त्यांना चित्रफितद्वारे आणि ध्वनिफितीद्वारे दोन्ही पद्धतीने ऐकवली आहे. उपमुख्यमंत्र्यांचा अशा पद्धतीने अपमान पुणे आज माननीय मनीषा कायंदे आणि त्याची मागणी केली होती. तर जो कोणी मागणी करेल, मग जो आरोपी असेल किंवा तक्रारदार असेल किंवा सदस्य असेल, त्याला आम्ही त्याचा पेन ड्राईव्ह नक्की देऊ. उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करणं अशा पद्धतीचं कृत्य त्यांना केलेलं आहे. उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचं कृत्य त्यांना केलेलं आहे. त्यामुळे साधारणपणे शिक्षा नेमकी काय होऊ शकते? नाही, अशी शिक्षा काय देणार हे न्यायिक प्रक्रियेमध्ये सांगता येत नाही. त्याच्यामध्ये सल्लामसलत केलं जाईल. त्याच्यामध्ये सचिवांची मान्यता घेतली जाईल, लॉ ज्युडिशरीची मान्यता घेतली जाईल आणि त्यानंतर शिक्षेची काय प्रकार असेल तो आम्ही त्यावेळेला सभागृहात जाहीर करू. राजकारणी हे आरोपी नसतात पण दिलगिरी व्यक्त करायला कुठेही कुणी तयार नाहीये.
याकडे कसं पाहता? नाही, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एखाद्या व्यक्तीला जर त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल जर ते कृत्य त्याला मान्य असेल आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली तर समितीने त्यांना माफ, परंतु अशा प्रकारे आम्ही त्यांना आज तो देखील चान्स समितीचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना दिला. त्या बाबतीत त्यांनी ठामपणे नकार दिला की मी दिलगिरी व्यक्त करणार नाही. परंतु त्या एका विषयावर ठाम होत्या की मी एकनाथ शिंदेबद्दल काहीच बोलली नाही. किंबहुना मी जे बोलली ते स्टुडिओ ज्यांनी तोडला त्या लोकांबद्दल बोलली. मी समितीबद्दल बोलली, विधानसभेबद्दल बोलली नाही, विधान परिषदेबद्दल बोलली नाही. तर मी समिती अध्यक्ष म्हणून त्यांना एकच सांगायचा प्रयत्न केला, जर तुम्ही ज्यांनी स्टुडिओ तोडला त्याबद्दल बोलला असेल तर तुम्ही या बाबतीत मी बोलली नाही, किंबहुना मी जर बोलली नाही आणि तसं कोणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. या पद्धतीत आपण दिलगिरी व्यक्त करावी अशी विनंती न्यायिक संस्थेने त्यांना दिली. आता त्यावर ते त्यांचं उत्तर देत. अडचणी वाढतील तुम्हाला असं वाटतंय? नाही, असं कसं सांगता येणार? आपल्याला काहीतरी विचार लेखीच दिलगिरी मागावी लागते आणि ती ऑन रेकॉर्ड होते, जेणेकरून त्यांनी ऑन रेकॉर्ड युट्यूबवर जाऊन समाज माध्यमाच्या माध्यमातून हे गाणं किंवा हे जे आरोप आहेत ते केलेले आहेत. तर ते आरोप किंवा दिलगिरी जोपर्यंत स्पष्टपणे युट्यूबवर किंवा ज्या ज्या चॅनलवर ते बोलले आहेत, जसं त्याने एक्स वरती ते पोस्ट केलं होतं, तर एक्स वरती जर त्यांनी त्याची दिलगिरी व्यक्त केली, हा विषय मला वाटतं संपू शकतो.